Okay. लेक्चर ज्वाइन कर, ठीक है. Okay. Now welcome all dear friends. Now today we will discuss next and most important part, van der Waals equation. Van der Waals equation. Okay. That means okay. Van der Waals equation. Now in previous lecture we discussed about real gas difference in between real gases and ideal gases. Okay. Now here real gas, what is the basic difference in between real gas and ideal gas? In real gas no volume, but sorry, ideal gas no volume, but ideal gas real gas has a volume. Then in ideal gas no molecular attraction, but in real gas has a molecular attraction. And ideal gas follows the law, all laws of gas laws at all pressure and temperature. But in case of real gas, differ at a low temperature and high pressure. Okay. Now next, in previous lecture we also discussed about the causes of deviations of deviation from ideal gas behaviors. म्हणजे हा रिअल गॅस जो आहे, हा रिअल गॅस काही डेव्हिएशन दाखवतो आयडियल गॅस बिहेवियर, ते आपल्याला काय करायचं यामध्ये बघायचे आहे. ओके. तर आपण त्यामध्ये डिस्कस केलं होतं रिअल गॅस आणि आयडियल गॅसच्या बाबतीत आपण डिस्कस केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की जो गॅस लॉ वगैरे उभे करणार नाही, म्हणजे PV इक्वल टू NRT वगैरे हे उभे करणार नाही, असा जे गॅस लॉ आहे, असा जो गॅस आहे तो आपण त्याला रिअल गॅस फॉर्म म्हणू. मग त्या रिअल गॅसमध्ये त्याला ते डेव्हिएशन किंवा ते करेक्शन फॅक्टर जर आपण त्या तयारी केला तर तो जो मॉडिफाय झालेला गॅस इक्वेशन आहे तो ते गॅस इक्वेशन हा रिअल गॅस काय करेल उभी करेल. म्हणून आपण सुरुवातीला काय टाकलं बघा, इट इज लर्न फ्रॉम द अबो डिस्कशन. अबो डिस्कशन मीन्स डिस्कशन इन बिटवीन, डिस्कशन रिलेटेड विथ द आयडियल गॅस and real gas. Okay, that gases do not obey the gas law and exhibit a deviation from the ideal gas, ideal behavior. Okay, and such gas is known as a real gas. Okay, particularly at a low temperature and high pressure. Okay, the reason from deviation lie in between in the assumption of kinetic theory of gases. म्हणजे आपल्याला आता कोणत्या दोन याच्यामध्ये किंवा कोणत्या पॉइंट्स मध्ये आपल्याला डेव्हिएशन आढळतं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसच्या, ते बघा. फर्स्ट, मॉलिक्युलर डू नॉट एक्झिस्ट एनी फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन इच अदर. पण आपण रिअली जर आपण बघितलं तर मॉलिक्युलर अट्रॅक्शन फोर्स हा रिअल गॅसमध्ये असतो. दुसरा पॉईंट त्यामध्ये, द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय गॅस मॉलिक्युल इज निग्लिजिबल स्मॉल ॲज कम्पेअर टू दी टोटल व्हॉल्यूम ऑफ दी गॅस. ओके. मग आता ह्या ज्या दोन डेव्हिएशन हे पॉईंट्स आहे, म्हणजे व्हॉल्यूम आणि प्रेशर रिलेटेड पॉईंट जे आपल्याला त्यामध्ये आपल्याला काय करायचं, करेक्शन करायचं. म्हणून काय लिहिलं पुढे बघा, दस दी टू अझम्पशन मस्ट बी मॉडिफाईड ओके बिफोर दी ऍप्लिकेबल ऑर टू द रिअल गॅस. म्हणजे रिअल गॅसला अप्लाय करण्याच्या अगोदर आपल्याला हे दोन जे पॉईंट्स आहेत कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे, ते हे हे अझम्पशन आपल्याला मॉडिफाय करावं लागेल इन द मॉडिफिकेशन ऑफ इक्वेशन. मग आता त्यात मॉडिफिकेशन केलं म्हणजे आपल्याला इक्वेशन मध्ये मॉडिफिकेशन करावं लागेल. कोणत्या, PV इक्वल टू NRT, हे जे गॅस इक्वेशन यामध्ये आपल्याला मॉडिफाय करावं लागेल. ओव्हर द एंटायर रेंज ऑफ द प्रेशर अँड टेम्परेचर द फेल्युअर ऑफ अबोव टू अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी सो मस्ट बी टेकन इन टू द कन्सिडरेशन. म्हणजे हे दोन जी गोष्टी आहेत या आपल्याला कन्सिडरेशन मध्ये घ्यावं लागेल की बाबा या दोन गोष्टीमुळे PV इक्वल टू NRT हे आपल्याला रिअल गॅसला अप्लाय करता येत नाही. मग याचा अभ्यास करून वन डर वालनी फर्स्ट अटेम्प्ट केला, फर्स्ट एक त्यांनी ट्राय केला आणि काय केलं त्यांनी, हे जे गॅस लॉ आहे, सॉरी गॅस इक्वेशन आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसचे जे अझम्पशन आहेत त्यावर आपण जे गॅस इक्वेशन घेतलं PV इक्वल टू NRT गॅस इक्वेशन जे आहे, हे गॅस इक्वेशन मध्ये त्याने काय केलं, मॉडिफाय केलं. ओके. आणि ते इक्वेशन आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्या अगोदर आपण काय करू, काल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे रिअल गॅसेस और आयडियल गॅस यामध्ये जो डिफरन्स आहे हा थोडंसं आपण यामध्ये डिस्टिंग्विश आपण यामध्ये करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर काळजीपूर्वक सगळ्यांनी हा व्हिडिओ, 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे अगदी, पण आपल्याला बरेचसे पॉईंट्स त्यामधून काय होतात क्लिअर होतात. तिथं आवाज येतो का सांगायचं सगळ्यांनी.
हो सर. आता व्हिडिओचा आवाज येतो का सांगा ना. In this video, ओके, व्हिडिओचा आवाज येत आहे. हो सर, यायला सर. बरं बरं, मी आता प्ले करतोय मग. in this video, we will discuss about the real gases or the non-ideal gases. We will also discuss that why gases deviate from the ideal behavior. So let's start. Non-ideal or real gases. Real gases don't obey the ideal gas equation, that is PV is equal to nRT, and the postulates of the kinetic molecular theory of a gases at all temperature and the pressure. So the deviation from the ideal behavior is due to low temperature and the high pressure. The gases deviate from the ideal behavior at a low temperature and the high pressure. Because at the low temperature and the high pressure, the average kinetic energy of the molecules is low. Empty spaces among the molecules are very, very small and the molecules are come close to one another. So as a result, the gas molecules do possess the weak attractive forces that are called van der Waals forces and have a volume that can't be ignored as compared to the total volume of the gas container. Thus, the deviation is more and the gases behave non-ideally at low temperature and the high pressure. बघा, हेच पॉईंट यामध्ये मेन्शन केली की ऍट लो टेम्परेचर, आता टेम्परेचरच्या आरो खाली दिसतो लो टेम्परेचर आणि हाय प्रेशरला हे बिहेवियर आपल्याला रिअल गॅसचं आहे, म्हणजे याच्यामध्ये डेव्हिएशन आपल्याला रिअल गॅसमध्ये सापडतात टुवर्ड्स द बिहेवियर ऑफ किंवा फ्रॉम द आयडियल गॅस बिहेवियर. ओके, या दोन कंडिशनला. पण आयडियल गॅस कसं आहे, ऑल टेम्परेचर ऑल प्रेशर याला काय करतो, या कोणत्याही कंडिशनला तू काय करतोय, जो आयडियल गॅस इक्वेशन आहे तो काय करतो ते ओबे करतो. ओके, त्याच्यानंतर आपण हा घेतला डिस्टिंग्विशिंग बिटवीन आयडियल गॅस अँड रियल गॅस. ओके, नाउ नेक्स्ट इन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट विच इज van der Waals equations. That means van der Waals take a first step towards to modify the gas equation. That means PV equal to nRT हे जे इक्वेशन हे त्यांनी काय केलं, मॉडिफाय केलं. सो van der Waals इक्वेशन modification of ideal gas equation. Okay, मुजम्मिल आवाज आ रही, मुजम्मिल माइक म्यूट करो. हेलो. Okay. Now the first attempt was made by the van der Waals to incorporate the finite volume and the molecules of the gases and attraction force in between them. Okay, now you know that what is the ideal gas equation, which is the PV equal to nRT. Now here where P is nothing but pressure, V is nothing but volume, N means number of mole of gas, R means gas constant, and T for temperature, it's absolute temperature in Kelvin. Okay, आता यांनी काय केलं, van der Waals यामध्ये काय केलं, मॉडिफिकेशन केलं, पर्टिक्युलर रिलेटेड विथ दी प्रेशर अँड व्हॉल्यूम. यामध्ये त्यांनी काय केलं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असणार आहे आणि व्हॉल्यूम जो असणार या दोन्हीमध्ये त्यांनी काय केलं, करेक्शन्स केलं. आणि ते करेक्शन फॅक्टर त्यांनी तयार केले. ते करेक्शन फॅक्टर जो आयडियल गॅस इक्वेशन आहे PV इक्वल टू nRT त्यांनी त्या पुटअप केलं. ओके, आणि मॉडिफाय आयडियल गॅस इक्वेशन त्यांनी फॉर्म केलं विच इज ओबे दी रिअल गॅस. मग जे रिअल गॅस काय केलं, ओबे करेल. बघा, आपण हा डिस्टिंग्विश पॉईंट लिहिला डिफरन्समध्ये. हा सेकंड पॉईंट जो आहे लक्षात या यामध्ये सगळ्यांनी, इट ऑलवेज ओबे PV इक्वल टू nRT असं म्हटलं इथे. पण या ठिकाणी काय लिहिलं आहे, मॉडिफाईड फॉर्म लिहिला आहे. हा जो PV इक्वल टू nRT हा याचा मॉडिफाईड फॉर्म लिहिला आहे यामध्ये. कशामध्ये, रिअल गॅस, म्हणजे इट ऑलवेज ओबे द मॉडिफाईड फॉर्म ऑफ PV इक्वल टू nRT, मॉडिफाईड फॉर्म ऑफ आयडियल गॅस इक्वेशन. ओके, हे दोन महत्वाचे पॉईंट्स. नाउ नेक्स्ट फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स, व्हॉल्यूम करेक्शन्स टर्म्स आपण काय ते आपण स्टडी करू आता. ओके, disprove in above article or above discussion that molecule of gas occupies some volume. Okay, for this reason the space in which the molecule can move less than the total volume of a gas by an amount equal to the volume of a molecules. Okay, आता वरच्या इक्वेशन वरच्या डिस्कशन मधून आपण जे डिस्कशन स्टडी केलं अगोदर, रिअल गॅस आणि आयडियल गॅस. ओके,
यामध्ये किंवा कायनेटिक गॅस थिअरी आपण बघितली आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपण डिस्कस केलं आहे. ॲज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ गॅस, द व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द गॅस मॉलिक्युल्स इज निग्लिजिबल, हे आपण म्हटलं. पण तो जो व्हॉल्यूम आहे, तो व्हॉल्यूम तो काय करतो, कंटिन्यू मोशनमध्ये असतो. कंटिन्यू मोशनमध्ये असतो. त्याच्यामुळे तो काय करतो, टोटल व्हॉल्यूम जो त्याने ऑक्युपाय केलेला आहे त्या सिलेंडरने किंवा त्या गॅसने, त्याच्यामध्ये तो काय होतो, मूव्ह होतो. ओके, दॅट मीन्स इट इज प्रोव्हाइड इन अबोव डिस्कशन दॅट मॉलिक्यूल ऑफ अ गॅस ऑक्युपाय सम व्हॉल्यूम, आणि तो टोटल व्हॉल्यूम त्या प्रत्येक मॉलिक्यूलचा कंबाईन करून गॅस व्हॉल्यूम फॉर्म होतो. ओके, मग याचं जे कारण आहे मूळ, तर स्पेस जो त्या मॉलिक्यूलने ऑक्युपाय केला आहे तो काही त्याच फॉर्ममध्ये त्याच ठिकाणी स्टडी नाही, तो काय कंटिन्यू मोशनमध्ये आहे. कंटिन्यू मोशनमध्ये म्हणजे अवेलेबल स्पेसमध्ये तो कंटिन्यू काय होत राहतो, मूव्ह होत राहतो. ओके, म्हणून काय म्हटलं, मूव्ह इज लेस दॅन द टोटल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस बाय अन अमाऊंट इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ मॉलिक्युल्स. ओके, म्हणजे मग कसं बघा, आता आयडियल गॅस जो आहे, आयडियल गॅसचा जो व्हॉल्यूम म्हणजे द व्हॉल्यूम, द आयडियल गॅस व्हॉल्यूम इक्वल टू टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द गॅस मॉलिक्युल्स. टोटल व्हॉल्यूम जो आपण काढणार आहे, तर हे कसं आहे, जेवढा काही गॅस मॉलिक्युल्स आहे, टोटल गॅस मॉलिक्युल्स, त्या गॅस मॉलिक्युलनी ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम म्हणजे गॅस मॉलिक्युल असणार आहे. बरोबर आहे की नाही, म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाय द गॅस इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइज बाय द गॅस मॉलिक्युल्स. गॅस मॉलिक्युलकडून जो व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे तो व्हॉल्यूम म्हणजेच काय आला, त्या टोटल गॅसचा व्हॉल्यूम आलेला, म्हणजे हे असं लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. ओके, इफ समजा कन्सिडर करा, इफ बी द व्हॉल्यूम ऑक्युपाय द गॅस मॉलिक्युल्स, म्हणजे हा जो आहे या ठिकाणी आता हा टोटल गॅस मॉलिक्युल्स आहेत, एक्स वाय झेड गॅस मॉलिक्युल असतील. तर आपण समजा एन नंबर घेत असतो, जनरली एन नंबर एवढे गॅस मॉलिक्युल्स आहे. एका मॉलिक्युलने ऑक्युपाय केलेले व्हॉल्यूम किती आहे, बी आहे. एन एवढे मॉलिक्युल घेतले, मग पुढे आहे दिलेलं बघा, देन द व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द एन मोल ऑफ गॅस इक्वल टू एन बी, म्हणजे एन बी हा त्या टोटल मॉलिक्युलनी ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम आहे, त्याच्यामधला गॅसमधला. ओके, द व्हॉल्यूम एन बी इज कॉल्ड ॲज अ एक्सक्लुडेड व्हॉल्यूम. हा एक्सक्लुडेड व्हॉल्यूम जो आहे टोटल त्या यांनी काय केलेला आहे, गॅस मॉलिक्युल्सनी ऑक्युपाय केलेला आहे. ओके, मग हा जो फॅक्टर आहे बी इज नॉट इक्वल टू द ॲक्च्युअल व्हॉल्यूम, नॉट इक्वल टू द ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ molecules, but it is 4 times the actual volume of a gas molecule in the gas sample. म्हणजे आता यामध्ये काय म्हटलं, हा जो बी ची जी व्हॅल्यू असणार आहे, जो स्टार्टिंग आपण बी काय कन्सिडर केला आहे, बी आपण असं म्हटलं तो व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द गॅस मॉलिक्युल्स, ऑक्युपाय बाय द गॅस मॉलिक्युल्स. किती गॅस मॉलिक्युल घेतली, एन मोल एवढी घेतली आहे, म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द एन मॉलिक्युल्स हे किती आला, मग एन बी एवढा आला. ओके, हा बी जो फॅक्टर आहे, the factor B is not equal to the actual volume of a gas, actual volume of the molecules, but it is the 4 times the actual volume of the molecules. म्हणजे तो काय, कारण ऍक्च्युअल गॅसचा व्हॉल्यूम, गॅसचा जो मॉलिक्यूल आहे त्याने जो ऑक्युपाय केलेला व्हॉल्यूम आहे यापेक्षा हा व्हॉल्यूम 4 टाइमनी कसा असतो, जास्त असतो. कारण कशामध्ये काय म्हटलं, तर तो मोशनमध्ये आहे, कंटिन्यू कशामध्ये, मोशन फॉर्ममध्ये ते मॉलिक्युल्स आहे. म्हणजे याचा अर्थ काय, मग द आयडियल व्हॉल्यूम जो घेतला आपण, तो आयडियल व्हॉल्यूम कन्सिडर करा व्ही आहे. व्ही आय हा आयडियल व्हॉल्यूम आपण असं कन्सिडर केलं. ओके, मग व्ही आय इक्वल टू, जसं आपण म्हटलं यामध्ये व्ही आहे, तर व्ही आय इक्वल टू काय, व्ही मायनस एन बी, म्हणजे जो एक्सेसिव्ह व्हॉल्यूम आहे तो त्यातून आपल्याला काय करावं लागेल, टोटल व्हॉल्यूममध्ये मायनस करावं लागेल. कारण काय आहे, व्ही इज नथिंग बट अ व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द एन नंबर ऑफ मोल ऑफ गॅस. एका गॅसने किती ऑक्युपाय केलेला आहे, तो बी एवढा केलेला आहे. आपल्याकडे गॅस मॉलिक्यूल किती आहे, एन एवढे गॅस मॉलिक्युल्स आहे, म्हणजे टोटल ऑक्युपाय केलेला आहे एन मोलनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला, एन बी एवढा केला. ओके, आणि हा 4 टाइम्स जास्त असणार आहे कारण तो मोशनचा फॉर्म आहे. म्हणून आयडियल गॅस जो घेतो आपण, आयडियल गॅस व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस म्हणजे व्ही आय इक्वल टू व्ही मीन्स ॲक्च्युअल व्हॉल्यूम. ओके, मायनस एन बी जो एक्सेसिव्ह व्हॉल्यूम आहे तो. म्हणजे आपल्याला हे आयडियल गॅसच्या व्हॉल्यूम कंपॅरिझन झालं, म्हणजे व्ही आय आयडियल गॅस मधला जो व्हॉल्यूम आहे त्याचे इक्वल टू ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली, याला देऊ नंबर आपण 1. ओके, आता असंच प्रेशर बाबतीत असणार आहे, म्हणजे करेक्शन आपण करत आहे. आयडियल गॅसचं बिहेवियर जे आहे, हे बिहेवियरमध्ये जे डेव्हिएशन आपण रिअल गॅसमध्ये स्टडी करणार आहोत, त्याच्यामध्ये तो फरक कोणता असणार आहे, तो निघाला एन बीचा. कशाचा, एन बी एवढा डिफरन्स आहे.
मग टोटल व्हॉल्यूम म्हणून PNB एवढा डिफरन्स आपण काय करणार आहोत, मग वजा करणार आहोत. ओके, असं आता प्रेशरच्या बाबतीत बघू. प्रेशरचं करेक्शन करू. म्हणजे प्रेशर करेक्शन टर्म्स काय बघा. कन्सिडर द मॉलिक्युल्स इन द इंटरनल ऑफ द गॅस ॲज शोन इन फिगर. आता ही फर्स्ट नंबरचं केस घ्या, ही फिगर घ्या. यामध्ये आता हे गॅस मॉलिक्युल्स आहे जे इन बिटवीन आहे. समजा हा बी मॉलिक्युल्स हा इन बिटवीन आहे. याच्यावरचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा चारी साईडने असणार आहे. बरोबर आहे की नाही. चारी साईडने म्हणजे ऑल डायरेक्शननी असणार आहे. बघा हा मॉलिक्युल जे आहेत या मॉलिक्युलचं अट्रॅक्शन फोर्स यांनी ऑक्युपाय केला, यांनी अट्रॅक्ट केला, यांनी, म्हणजे हा कसा आहे बॅलन्स आहे. हा अट्रॅक्शन फोर्स जो आहे हा या मॉलिक्युलवरचा, हा जो मधला जो मॉलिक्युल याचा कसा आहे बॅलन्स आहे. बट व्हॉट हॅपन द मॉलिक्युल इन कॉन्टॅक्ट विथ ऑर ऑन द सरफेस ऑफ कंटेनर. कंटेनर वाल जो आहे या वाल जी आहे कंटेनरची यावर असलेली मॉलिक्युल्स आहेत. आता हा मॉलिक्युल कन्सिडर करा किंवा म्हणजे ए किंवा सी मधले मॉलिक्युल्स बघा. यामध्ये काय या साईडनी मॉलिक्युल आहे का नाही, वॉल ऑफ द कंटेनर आहे, कंटेनरची वाल आहे आणि कंटेनरची वाल काही त्याला अट्रॅक्ट करणार नाही. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होईल थोडक्यात, हा जो आहे हा मॉलिक्युल्स हे सगळे मॉलिक्युल्स काय करतील, या मॉलिक्युलला स्वतःकडे पूल करतील. ओके, बरोबर आहे की. मग अशा वेळेस काय होईल, हा मॉलिक्युल्स पूल टुवर्ड्स म्हणजे काय म्हणतो याच्याकडे जाईल, वॉल ऑफ द कंटेनर. इथं दिसतंय या साईडला आपल्याला हे कंटिन्यू या ठिकाणी आपल्याला दिसतंय. ओके, म्हणजे या मॉलिक्युल्सला हे मॉलिक्युल्स इकडे उडत असल्यामुळे हा काय करेल, या साईडनी अट्रॅक्ट होईल इन द साईड, या साईडली तो मूव्ह होण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे हा काय करेल, प्रेशर निर्माण करेल. थोडक्यात वॉल ऑफ द कंटेनर हा काय करेल, प्रेशर निर्माण करेल. हाच पॉईंट इथे दिलेला आहे, लक्षात घ्या. प्रत्येक वास्तू बघा. दिस इज सराउंडेड कन्सिडर गॅस मॉलिक्युल्स इन बिटवीन किंवा इन अ गॅस. जे फिगर मध्ये दाखवले पर्टिक्युलर बी घेतला आपण, तो इन बिटवीन आहे, इंटिरियर पोर्शन मध्ये आहे. दिस इज सराउंडेड बाय द अदर गॅस मॉलिक्यूल इक्वली इन ऑल डायरेक्शन. द नेट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू 0. दिसतं आपल्याला. म्हणजे हा बी जो आहे याचाच या मॉलिक्यूल, हा बी मॉलिक्युल्स आहे, या मॉलिक्युलवरचं नेट फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे किती आहे, 0 आलं. ओके, however it approaches the wall of the container as shown in by figure as a point A and C. A and C मध्ये आपल्याला फिगर मध्ये एक दिसतंय. The uniform distribution of the molecules around the gas molecules absent. Okay, this result in an inward pull experienced by the molecules as there is no molecule on the other side. Why? Because on that side there is a wall of container. कंटेनरची वाल आहे ही, त्याच्यामुळे इथे बॅलन्स असणार आहे का, फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा बॅलन्स या ठिकाणी राहणार नाही. ओके, दॅट मीन्स फोर्स विथ द मॉलिक्युल्स collides the wall will be less than the force if there is a there were no इनवर्ड पूल्स. ओके, मग आता आपल्याला आता हा जो दिसतोय म्हणजे याचा अर्थ हा डिफरन्स यामध्ये असणार आहे, हा फरक यामध्ये असणार आहे की या मॉलिक्युलचं बॅलन्स आहे अट्रॅक्शन फोर्स, पण हा इकडे पूल होतोय कशाकडून, या इनवर्ड फोर्स मुळे या मॉलिक्युलच्या. दॅट मीन्स एक्झर्ट द प्रेशर ऑन द वॉल ऑफ द कंटेनर. ओके, म्हणून काय म्हटलं बघा याच्यामध्ये काय दिलेलं, प्रेशर, मेजर द प्रेशर ऑफ गॅस, कन्सिडर करा पी व्हॅल्यू इथे. ओके, now ideal gas pressure PI, I stand for ideal, P stand for pressure. Okay, now correction term जी असणार आहे ती P dash घ्या. ती कोणती करेक्शन टर्म्स किती कोणती घेतली आपण, P dash. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, आयडियल गॅस प्रेशर इक्वल टू P प्लस P dash. कारण आपल्याला तेवढा बॅलन्स करण्यासाठी तो फोर्स आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, प्रेशर आपल्याला ऍड करावं लागेल, म्हणून हे केलं. पण ही झाली सेकंड नंबरची. मग आता हे एक नंबर मधलं ही टर्म आणि ही टर्म प्रेशरची आणि व्हॉल्यूमची मिळाली. मग आपण ह्या PV इक्वल टू NRT मध्ये जर ही टर्म पुटअप केली आपल्याला, तर आपल्याला काय मिळेल ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. पण त्याच्या अगोदर बघा आता ही तर मिळालं आपल्याला की आयडियल गॅस प्रेशर इक्वल टू प्रेशर प्लस करेक्शन टर्म प्रेशर. ओके, करेक्शन प्रेशर विच इज अ पूल इनवर्ड्स, जो इनवर्ड साईडला पूल करतो तो फॉर्म जे डायग्राम मध्ये आपल्याला दिसते. ओके, नाउ the inward pull exerted on the such colliding molecules is directly proportional to number of molecules per unit volume in the gas. बरोबर आहे. पर युनिट व्हॉल्यूम जो आहे गॅसचे नंबर ऑफ मोल जर इन्क्रीज झाले आपल्याला, तर जे कोलिजन आहे ते काय इन्क्रीज होतं, म्हणजे ते सरळ कसं आलं ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सरळ कसं डायरेक्टली. सिमिलरली द नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोलायडिंग
the well is also directly proportional to this number, जो मॉलिक्यूलचा नंबर आहे तेवढा. मग आता कन्सिडर करा, समजा इन 1 मोल ऑफ गॅस, आता 1 मोल गॅस घेतला आपण यामध्ये, number of molecules per unit volume is proportional to the 1 by v. ओके, 1 म्हणजे 1 by v, व्हॉल्यूमचं v स्टँड फॉर व्हॉल्यूम. आणि फॉर n मोल साठी मग n मोल ऑफ गॅस, n मोल ऑफ गॅस साठी काय येईल मग या ठिकाणी, आता हे पर युनिट म्हटलं म्हणजे 1 मोल 1 by v आलं, n मोल साठी काय n by v. ओके, म्हणजे करेक्शन टर्म जी आपल्याला घेतली आहे, कारण काय आता बघा प्रेशर जे आहे आणि व्हॉल्यूमचं याचं रिलेशन कसं आहे. सिंपल तुम्हाला साध्या गोष्टी आपल्याला की गॅसमध्ये सिलेंडरमध्ये स्पेस जास्त आहे, स्पेस जास्त आहे तर कुलिजन कमी होईल, प्रेशर कमी एक्झर्ट होईल. पण तोच तर त्याचा स्पेस म्हणजे व्हॉल्यूम आपण कमी केला तर त्यामध्ये जे कुलिजन आहे ते इन्क्रीज होत जातं. म्हणून हे आपण रिलेटेड विथ व्हॉल्यूम घेत आहोत, लक्षात घ्या. म्हणजे इथं व्हॉल्यूम का आलं, व्ही का आलं ते लक्षात घेत सांगते आपल्याला. म्हणजे आता आपण असं जरी लिहिलं 1 by v, दॅट मीन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा फॅक्टर येतो तो 1 by v चा. ओके, 1 by v लिहिलं म्हणजे इन्व्हर्सली चाललं ते. आता टोटल मॉलिक्यूल किती n आहे म्हणजे काय मग n by v, म्हणजे काय n by v. ओके, सो द करेक्शन टर्म्स p डॅश जी आपण घेतलं ना, p डॅश ही करेक्शन टर्म्स घेतली पुल इनवर्ड साइडला, त्यामुळे ती p डॅश आहे इज प्रोपोर्शनल टू द 1 by v स्क्वेअर. ओके, इज प्रोपोर्शनल टू 1 by v स्क्वेअर. नाउ दिस इज फॉर 1 मोल, for 1 mole. But what happens in case of n mole? So it gives is proportional to n square v square. म्हणजे बघा इथं आलं p inversely proportional 1 by v square, p dash equal to a upon v square, where a is nothing but proportionality constant. a हा जो आहे हा proportionality constant आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. मग आता काय आहे यामध्ये की 1 मोल असेल तर तो ही फॉर्म आला. आता n मोल घ्यायचा असेल तर n स्क्वेअर घ्या. म्हणजे या ठिकाणी काही p dash equal to a into n square upon v square. Now where a is nothing but हा a जो आहे हा प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे. क्लिअर, म्हणजे हे साइन जे आहे प्रोपोर्शनल साइन आहे आपल्याला रिमूव्ह करायचं आहे आणि त्यामध्ये आपण काय केला, a हा काय घेतला त्यामध्ये कॉन्स्टंट घेतला. ठीक आहे, आता ह्या जे व्हॅल्यू आहेत म्हणजे p dash ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3 नंबर आणि 2 नंबरची व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप करू आपण. 2 नंबरचं इक्वेशन काय आलं आपलं पी आय इक्वल टू पी प्लस पी डॅश, मग पी डॅश इक्वल टू व्ही आलं. चला हे येईल पी आय इक्वल टू पी प्लस ए एन स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर झालं. आता 4 नंबरचं इक्वेशन, या 4 नंबरच्या इक्वेशनचं आणि 1 नंबरचं इक्वेशन आपल्याला जो गॅस इक्वेशन आहे पी व्ही इक्वल टू एन आर टी त्यामध्ये पुटअप करू. बघा पी आय व्ही आय म्हणजे आयडियल गॅस प्रेशर आणि आयडियल गॅस व्हॉल्यूम इक्वल टू एन आर टी, म्हणजे हे आयडियल गॅस इक्वेशन आहे थोडक्यात, लक्षात घ्या. मग यामध्ये 1 नंबरची आणि 4 नंबर, 1 नंबरची काय आहे, 1 नंबरचं घेतलं आपण व्ही आय इक्वल टू व्ही मायनस एन बी, दिसतं का बघा इथे हे. ओके, हे व्ही मायनस एन बी ते इक्वेशन पुटअप करू आपण आणि हे 4 नंबरचं, मग हे येईल पी च्या ऐवजी हे आणि व्ही च्या ऐवजी व्ही इक्वेशन, म्हणजे हे इक्वेशन नंबर 5. आणि हे इक्वेशन नंबर 5 दिस इज फॉर एन मोल. दिस इक्वेशन इज नोन एज अ वंडरवाल equation of modification of the ideal gas equation, modification of ideal gas but this is for a n mole, this is for a n mole of gas. What happen in case of 1 mole असेल ती n ची जी किंमत आहे ती 1 पुटअप करा, म्हणजे काय p प्लस a अपॉन v स्क्वेअर इनटू v मायनस b इक्वल टू r. This equation is the van der Waals equation for n mole of a gas. Okay, that means p plus an upon v square this equation is known as a van der Waals equation for n mole of a gas. That means here p plus an square upon v square into v minus NB equal to NRT. That means equation 5 is known as van der Waals equation for n mole of a gas. But now the same equation for 1 mole of gas equal to or becomes P plus A upon V square into V minus B equal to RT. That means equation 6 is known as van der Waals equation for 1 mole of a gas. Okay, now in this equation or equation 5 and 6 or in van der Waals equation the AB
are the constants and known as a van der Waals constant, and the value or magnitude of this constant depends upon the nature of gas. Okay, and the unit of this, which is pressure and volume, is expressed. देतो तुम्हाला यामध्ये ती मुख्य सूचना म्हणजे ही आहे की सगळ्यांनी एक्झाम फॉर्म आज उद्या या 2 दिवसातच भरा.